दौरे करणं शिवसेनेची एक सिस्टीम आहे. नेत्यांचा असेल, संपर्क प्रमुखांचा असेल, जिल्हा प्रमुखांचा असेल, आणि काही ठिकाणी लोक गेले असेल तर आता त्या रिक्त जागा झाल्या असेल तर त्या भरल्याच पाहिजे ना. त्याला काय डॅमेज कंट्रोल थोडी म्हणतात, त्याला संघटनात्मक जी पुनर्बांधणी ते म्हणतात. आणि ठीक आहे, संघटनेतून 4 लोक गेले असतील तर 4 लोक येतात पण संघटनेत. ठीक आहे, तुम्ही जाणाऱ्याचा गवगाव करता पण येणाऱ्याचा कोणी गवगाव करत नाहीये. शिवसेनेची कोणती जागा रिक्त राहिली अशातला काही भाग नाहीये. त्यामुळे शिवसेना एक संघटन आहे, हे संघटन ताकदीनंच उभा राहील. मागच्या विधानसभेच्या निवडणुका बघितल्या तर शिवसेना बऱ्याच ठिकाणी थोड्या मतांना हरलेली आहे. फार मतांनी दारुण पराभव झाला असा एका अर्ध्या ठिकाणी, बाकीच्या ठिकाणी तर लढत दिलेलीच आहे ना ताकदीनं. एकनाथ शिंदेंनी जर तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल असं रामदास कदम म्हटले. आणि आदित्य ठाकरेंचा त्यांनी पेगविन असाही उल्लेख केलाय. आता ज्याचं मीठ खाल्लं त्याच्यावरच उलट बोलणं, याच्यापेक्षा नमक हरामी याच्यापेक्षा दुसरा शब्द काय देता येईल त्याला? नमक हरामी एवढाच शब्द देता येईल त्याला. भास्कर जाधव म्हणतायत माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याचं ते बोलतायत. मात्र कुठल्याही पक्षाचं काम किंवा नेत्यांचं नाव घेतलं नाही. पक्षावर दबाव आणण्याची नौटंकी मी आयुष्यात कधीच केलेली नाही. भास्कर जाधव अतिशय सुस्पष्टपणे बोलणारं नेतृत्व आहे. शिवसेनेचे ते ज्येष्ठ नेते आहेत, विधानसभेचे ते शिवसेनेच्या गटाचे नेते पण आहेत. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहे. आणि मोठ्या जबाबदाऱ्या असताना येणाऱ्या काळात आणखी मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. कोणी सांगितलं नाही येणार? येऊ शकतात. ज्याचं त्याचं काम करण्याची ज्याची त्याची पद्धती असते. संजय शिरसाट म्हणतायत ठाकरेंच्या हातामध्ये बांगलादेश द्या, तुमचं जे काही कर्तृत्व असेल ते तिथं दाखवा. यांच्या हातात काय द्या? यांच्या हातात काय द्या? नुसतं भ्रष्टाचार करायला द्या, मत विकत घ्यायला द्या, खोट्या योजना घोषणा करायला द्या. म्हणून जे रामदास भाई कदमाविषयी बोलत तेच मी त्यांच्याविषयी बोलत की जे लोक यांचे उंबरटे झिंजवत होते तेच लोक त्यांच्याविषयी बोलतात. मला असं वाटतं याच्यापेक्षा नमक हरामी काय असू शकते? प्रवीण दरेकर असं म्हणतायत की आमच्याकडे सत्ता नसताना तुम्ही आमचा एकही आमदार घेऊ शकलेले नाहीयेत किंवा पदाधिकारी आमचं तुम्ही करू शकलेले नाहीयेत. मात्र तुमच्या लढाईची मंत्री सांगतात ते कुठेतरी अपयश आहे का? काय करणार? थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ना. अशा पद्धतीनं मना विरुद्ध काही गोष्टी होत असेल वेगवेगळ्या ठिकाणी तर त्याच्यासाठी योग्य ते पावलं सरकारने उचलले पाहिजे. काल संजय शिरसाट आपले इथे भुयारी मार्गाचं उद्घाटन करत असताना म्हटले की मी गेम केलाय, गेम करून आम्ही सत्तेत आलो. म्हणजे या ठिकाणी भुमरेंना त्यांनी कुठेतरी खासदार बनवलं, ते मंत्री बनले आणि 2.5 वर्षात आम्ही येऊ तुम्ही या असं एकमेकांना बोलतायत. मात्र कुठेतरी त्यांच्याच पक्षातील एका नेत्याला हा टोला होता. हे पण कटकारस्थानात करण्यात ते गुंतलेले लोक आहेत. त्याच्याविषयी फार बोलावं असं मला वाटत नाही. याच्याविरुद्ध गट, त्याच्याविरुद्ध गट, स्वतःच्याच पक्ष, आधी शिवसेनेत राहून शिवसेनेविरुद्ध गट, आता त्यांच्या जे एकत्र आहे त्यांच्याविरुद्ध गट. मग ते स्वभाव यांच्याविषयी काय बोलायचं? नवी दिल्लीमध्ये कुंभमेळ्याला जाण्यासाठी जे लोक निघाले होते चिंगराचिंगरीसाठी आणि कुठेतरी आकडेला पोले जातात तुमची नेते देखील म्हणतात की म्हणतात. मागच्या वेळेस सुद्धा जे झालं होतं प्रयागमध्ये त्याचे सुद्धा आकडे कुठे स्पष्ट आलेले समोर. कारण प्रयागमध्ये कोट्यवधी लोक आहेत. आता नवी दिल्लीत सुद्धा येणारे जाणारे शेकडोने लोक होते, हजारोने लोक होते. निश्चित सरकार आपलं अपयश या सगळ्या ह्याच्यातून लपवतं हे तर स्पष्टपणे सगळ्या जनतेला कळतंय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. लोक पोलिसांवर विश्वास ठेवतात, मात्र कुठेतरी पोलिसांवर गोळ्या चालवणं, त्यांचं अपहरण करणं ही घटना जळगावमध्ये समोर आली. तर दुसरीकडे तहसीलदारांच्या अंगावर पेट्रोल टाकून डिझेल टाकून जाण्याचा प्रयत्न सिल्लोडमध्ये झाला. हे पण प्रशासनातल्या अधिकाऱ्यावरच हल्ले होतात हा एक भाग, आणि पोलिसावरच हल्ले होतात हा दुसरा भाग. खरं तर महाराष्ट्रातील पोलीस आपण सक्षम आहे असं समजतो, नव्हे आहेच. पण तो राजकीय पक्षाच्या हातातील ते बाहुलं झाल्यामुळं, विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुलं पोलीस झाल्यामुळं आताच्या घडीला अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.